मित्रांनो, आपण दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिवस आणि 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. पण प्रश्न एवढाच आहे, आपण फक्त दिन साजरा करतोय की त्या दिवसाची आत्मा जगतोय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, ते भारताच्या भविष्याची दिशा आहे. त्या काळी त्याने सांगितलेलं आजही तितकंच लागू आहे. कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ मियर लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ. पण आज न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि सरकार व्यवस्था यांच्यावर लोकांचा विश्वास कमी होत आहे. कारण व्यवस्था चुकीची नाही, व्यवस्था चालवणारे मनुष्य चुकीचे होत आहेत. आजचा सर्वात मोठा धोका कोणता? शत्रू बाहेरचा नाही, तरुणांच्या डोक्यात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने भरलेला विषारी कचरा. अर्धवट माहिती, खोटी न्यूज, अफवा आणि त्यावर आधारलेले मत. लोकशाही मताने चालते, पण मत माहितीच्या आधारावर पाहिजे, भ्रमाच्या नाही. मग संविधानाचा पुढील दिशानिर्देश काय? सायंटिफिक टेम्पर, क्रिटिकल थिंकिंग, इक्वालिटी अँड ह्युमन डिग्निटी, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी हे 4 शब्द भविष्यात भारताला वाचवतील. आणि बाबासाहेबांचं योगदान काय? तो संघर्ष फक्त इतिहासात वाचायचा नाही, तो आजच्या भारतात अंमलात आणायचा आहे. कारण भारत बदलणार नाही जोपर्यंत आपण विचार बदलत नाही. आज महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आपण एक वचन घ्यायचं: मी माझ्या प्रत्येक कृतीत संविधान जगवेन आणि अफवांवर नाही, सत्यावर उभा राहीन. हेच बाबासाहेबांना खरं अभिवादन.